खर्च करावेच लागेल, द्यावेच लागणार आहे. कंजूशीपणा करू नका. जर आपल्याला भविष्य काळात आपला समाज वेगळ्या तऱ्हेनं निर्माण करायचा असेल, समाज संघटित व्हावा, एकत्रित यावा आणि या समाजाचं एक नवनिर्माण व्हावं, अशा प्रकारचं भविष्य सुधारायचं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला दान केल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय पर्याय नाहीये. हा धर्म टिकून राहतो या ठिकाणी समाजाच्या दातृत्वावर. समाज जिवंत राहतो या ठिकाणी आपल्या दातृत्वावर. धनाची शोभा कशाने? दानाने आहे की नाही? 3-4 दिवस झाले आपण हेच ऐकायलो की नाही, तरी आपली झोळी भरली नाही, झोळी आपली रिकामीच. मी त्या दिवशी सांगितलं, धर्माची झोळी ही कधी भरून गेली पाहिजे तर धर्म या ठिकाणी प्रवृत्त होतो आणि धर्म आपल्याला सदैव आनंद देतो, संरक्षण करतो. धर्माची झोळी जर या ठिकाणी खाली राहिली तर आपला विनाश झाल्याशिवाय राहत नाही. धर्माची झोळी खाली जाऊ देऊ नका. धर्माची झोळी ही सदैव या ठिकाणी मोकळ्या अंतकरणा, मोकळ्या मनानं या ठिकाणी भरा. ज्या पद्धतीनं आपल्याला जेव्हा जेव्हा जशा प्रकारचं काम पडल त्यावेळेस आपण या ठिकाणी द्या. कार्यकर्ते आपल्याकडे काही योजना घेऊन येतील त्यावेळेस द्या. मठाचा काही जीर्णोद्धार असेल त्यावेळेस करा. गुरुचं मोठं कार्य असेल त्यावेळेस करा. धर्माचं काही कार्य असेल त्यावेळेस करा. ज्यावेळेस राष्ट्रावर, देशावर एखादी आपत्ती येईल, संकट येईल, त्यावेळेस हे आपलं कर्तव्य ठामपणे आपण सगळ्यात तऱ्हेने उभा राहण्याचं, त्यावेळेस दान करा, महत्वाचे. आणि याच्यासाठी जर आपल्या धनाचा उपयोग करत नसताल तर आपल्यासारखे चोरटे करंटे कोणी नाही. ते धन आपल्याला कधीच आनंद देणार नाही, ते धन कधीच आपल्याला या ठिकाणी समाधान देणार नाही, ते धन कधीच आपल्याला पचणार नाही.